सगळ्यांना नमस्कार. मी मधुरा राजवंशी आणि प्रगत शिक्षण संवाद आपल्या मुलांसाठी या ऑनलाईन संवाद शृंखलेच्या पहिल्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी नामवंत मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, सल्लागार आणि प्रशिक्षक डॉक्टर शिरीषा साठे उपस्थित आहेत. शिरीषाताई, आपलं स्वागत. आणि नमस्कार. पहिल्या सत्राच्या वक्त्या म्हणून उपस्थित राहायची आमची विनंती आपण मानलीत त्याबद्दल आपले आभार. शिरीषाताईंशी संवाद सुरू करण्यापूर्वी मी प्रगत शिक्षण संस्था आणि ही संवाद शृंखला याच्याबद्दल थोडंसं सांगू इच्छिते. 28 डिसेंबर 2024 रोजी प्रगत शिक्षण संस्थेने 40 वर्ष पूर्ण केली. भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर मॅक्सिन बर्नसन, ज्यांना अनेक जण मॅक्सिन मावशी म्हणून ओळखतात, त्यांनी 4 दशकांपूर्वी शिक्षणाचा अत्यंत मूलभूत विचार करून पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण सारख्या छोट्याशा गावात संस्थेची सुरुवात केली. डॉक्टर मंजिरी निमकर 1995 पासून संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी संस्थेच्या कार्याला भक्कम अशी दिशा दिली. दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरित्या शिकवण्याची सुरुवात ते आज कमला निमकर बालभवन सारखी नावाजलेली प्रयोगशील शाळा आणि शिक्षण विस्तार प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तम शिक्षण विचाराचा प्रसार आणि शिक्षकांचं सक्षमीकरण असा या संस्थेचा प्रवास राहिलेला आहे. 40 वर्षाच्या या दीर्घ प्रवासात आम्हाला अनेकांची साथ लाभली. त्या सर्वांप्रती आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत आणि ही संवाद शृंखला म्हणजे ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आजचं हे सत्र आणि पुढच्या वर्षभरात आयोजित केलेली 7ही सत्र ही सगळ्यांसाठी खुली आणि मोफत आहेत. संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या सगळ्या फिल्म्स आणि इतर बरंचसं साहित्य हे सगळ्यांना वापरण्यासाठी आमच्या वेबसाईटवर आणि यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. या लिंक्स मी नंतर चॅट बॉक्समध्ये सर्वांसाठी टाकेन. प्रगत शिक्षण संस्थेची कमला निमकर बालभवन ही शाळा कायम विनाअनुदानित आहे. शाळेत सुमारे 20% विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत आहे. तर आपली शाळा ही फलटणच्या वंचित समाजातील मुलांसाठी चालवली जाणारी बालवाडी पूर्णपणे मोफत आहे. प्रकल्प निधी आणि हितचिंतकांच्या देणग्या यांच्या मदतीने आमचं काम सुरू असतं. आपल्या सगळ्यांनाच आज अगदी सुरुवातीलाच मी मदतीचं आवाहन करत आहे. आपल्या सहकार्याने आम्ही ही शैक्षणिक चळवळ पुढे नेत राहू शकतो. आता अधिक वेळ न घालवता शिक्षण आणि पालकत्वाची बदलती उद्दिष्ट या आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. आपल्या मुलांना वाढवताना कधी नवे एवढी आव्हानं आज समोर असल्याचं आपल्या लक्षात येतंय. सगळंच झपाट्याने बदलतंय. नक्की काय शिकवायचं, कशासाठी शिकवायचं आणि कसं शिकवायचं याबाबत समाज म्हणून आपण सगळेजणच चाचपडत आहोत. बदलत्या जगाच्या नव्या आव्हानांचा विचार करता शिक्षण आणि पालकत्वाची उद्दिष्टही बदलत आहेत का? आपण सर्वांनी झूम नोंदणी करताना विचारलेले काही प्रश्न जेव्हा शिरीषा त्यांनी बघितले तेव्हा त्यातले काही प्रश्न त्यांना अत्यंत महत्त्वाचे वाटले आणि त्यातीलच काही प्रश्नांवर एकेका प्रश्नावर आधारित आजची मांडणी असावी असं त्यांनी सुचवलं. त्यामुळे आजच्या सत्राचं स्वरूप काहीसं तसं असणार आहे. मात्र सत्र सुरू असताना तुमच्या मनात काही प्रश्न आले तर आपल्याला झूम मध्ये खाली क्वेश्चन अँड आन्सर Q&A असा टॅब दिसत असेल, त्याच्यामध्ये आपण आपले प्रश्न टाईप करू शकता. शिरीषाताई, सुरू करूया. हो. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न, हो. शिक्षण कशासाठी? आणि याला जोडूनच आणखी काही प्रश्न आहेत की शालेय शिक्षणाची महत्वाची उद्दिष्ट कोणती? येणाऱ्या काळात शाळा खरोखरच उपयोगी असणार आहेत का? आज मुलांना बाहेर खूप सारं एक्सपोजर आहे. माध्यमातून त्यांच्या पुढे येणाऱ्या गोष्टी खूप आकर्षक आहेत. त्या हो. गोष्टी आणि शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी ह्यामध्ये खूप मोठी तफावत आढळते. ही तफावत कशी दूर करता येईल आणि पारंपरिक शिक्षण पद्धतींमध्ये आज कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे? ओके. ओके. सो आय थिंक हा प्रश्न म्हणजे आजचा मूळ विषय जो मधुर आपण बोललो होतो त्याचा अगदी काय म्हणता येईल वेध घेणाराच हा प्रश्न आहे.
म्हणून मला असं वाटलं की या प्रश्नापासूनच आजच्या सत्राची सुरुवात करावी. शिक्षण कशासाठी हा मुद्दा जो आहे ना, हा खरं तर पालक आणि शिक्षक आपल्याला सगळ्यांनाच तो नीट कळण्याची गरज आहे. कारण हे आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीचं व्हाय हे जेव्हा क्लिअर असतं, तेव्हा मग व्हॉट टू डू, हाऊ टू गो अबाउट इट, वेन टू डू इट, ह्या सगळ्या प्रश्नांची मग पुढे उत्तरं शोधणं त्या मानाने सोपं जातं. पण तो व्हाय क्लिअर नसेल ना, तर मग ह्या पुढच्या सगळ्याच प्रश्नांमध्ये फक्त चाचपडून बघत राहतो आपण आणि मग काहीतरी करत राहतो, पण त्यातनं ठोस असं हाती ना आपल्या लागतं ना मुलांच्या हाती काही लागतं. आणि आत्ताच्या घडीला जो सगळा डिसइंटरेस्ट आहे मुलांचा विशेषतः शिकण्यामधला, त्याच्या मागे हे खूप मोठं कारण आहे असं मला वाटतं, की ह्या सगळ्याचं व्हाय आपल्यालाच स्पष्ट नसल्यामुळे हे मुलांना पण स्पष्ट करण्यात आपणही कमी पडतो असं मला वाटतं. तर शिक्षण कशासाठी याचं वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळं उत्तर आपण दिलेलं आहे आणि त्यानुसार ती ती शिक्षण पद्धती आपण आपण म्हणजे जगभरातच सगळीकडे ती अडॅप्ट करत आली आहे, केली जात आहे. पण शिक्षणाच्या बाबत म्हणजे आत्ताची परिस्थिती काहीशी अशी आहे की गेल्या कित्येक वर्षातली रादर, की एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा शिक्षण संस्था किंवा शिक्षण हेच मुळी बाहेरच्या बदलाला लास्ट वन टू रिस्पॉन्ड. सगळ्यात शेवटी रिस्पॉन्स कोणाचा जातो तर शिक्षण क्षेत्राचा जातो बदलत्या जगाला. म्हणजे अगदी आपली पाठ्यपुस्तकं बघितली तरी सुद्धा काय म्हणतात त्याला, बाहेरच्या जगाला रिस्पॉन्स करणारी पाठ्यपुस्तकाची आहेत का आपली? कित्येक म्हणजे वरच्या वर्गांमधली म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पुढची तर अनेक पुस्तकं अजूनही तीच वापरली जातात. सिलेबसही अजूनही तेच आहे. ते ना रिफ्रेम केलं जातं ना रिफॉर्म केलं जातं. त्यामुळे ह्या काही गोष्टी आता खरंच आपल्या पुढे कळीचे मुद्दे म्हणून उपस्थित झाले आहेत. कारण तो रिलेव्हन्स शोधल्याशिवाय पुढचं काहीच सुकर होणार नाही एवढं मात्र आपल्याला कळून चुकलंय. सो आता मी म्हटलं तसं की शिक्षणाचं कशासाठी याची उत्तरं वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी होती. म्हणजे सुरुवातीला शिक्षण ही एक प्रक्रिया आणि मग त्याच्यासाठी आश्रम आणि मग गुरुगृही राहिले किंवा जी गुरुकुल पद्धत म्हणून आपल्याला माहिती आहे किंवा होती, आणि जी काही कला क्षेत्रांमध्ये अजूनही आहे म्हणजे विशेषतः संगीताच्या बाबतीत, नृत्याच्या बाबतीत अजूनही काही ठिकाणी गुरुकुल पद्धत अवलंबली जाते. आणि तसं एक कलाक्षेत्र सोडलं त्यातही संगीत आणि नृत्य हे विशेषत्वाने, तर बाकी कुठेही गुरुकुल पद्धती आता फारशी कुठे अस्तित्वात नाहीये. पण त्या गुरुकुल पद्धत ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला त्याचं उद्दिष्ट हे जग समजून घेणे, अर्थात त्यावेळेला जग म्हणजे ते शास्त्र अशा अर्थाने ते कधीच नव्हतं. इट इज मोर अबाउट तुम्ही व्यक्ती म्हणून कसे अ, समाजामध्ये राहता आहात, कसं स्वतःला तुम्ही कॅरी करता आहात, कसं परफॉर्म करता आहात आणि तुमच्या आयुष्याची उद्दिष्ट तुम्ही कशी ठेवता आहात. ते थोडक्यात हल्ली आपण ज्याला लाईफ स्किल्स म्हणतो, ती देणं आणि त्याच्याबरोबर काही जुन्या शास्त्रांच्या शास्त्रांशी परिचित करून देणं मुलांना. आणि मग त्याच्यात मेमरीचा भाग होता अर्थातच, कारण लिखित स्वरूपात हे खूप कमी, आधी खूप काळ आपल्याकडे ते व्हर्बल फॉर्म मध्ये राहिलं. त्यामुळे एका जनरेशन कडनं दुसऱ्या जनरेशन कडे ते ट्रान्सपायर व्हायला पाहिजे असेल तर त्याला, व्हर्बल ट्रान्सपायर व्हायला पाहिजे असेल तर त्याला ते म्हणून घेणे, ते मुखोद्गत होणे आणि मग ते पुढच्या व्यक्तीकडे पास ऑन होणे हा एकमेव मार्ग होता. कारण त्या मानाने लिखित गोष्टी असण्याच्या हे खूप कमी होत्या. मग हळूहळू प्रिंटिंग सुरू झालं आणि मग, पण तरी सुद्धा मुखोद्गत करणे हा भाग काही आपण केव्हाच सोडला नाही, म्हणजे तो सतत चालूच राहिला. त्यातनं मग हळूहळू आपल्याला आता हे सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांच्या काळी ती थोडी अजून बदलत गेली. तसंच एका बाजूला शास्त्र म्हणजे सायन्सचा एका बाजूने काय म्हणता येईल त्याला, प्रगती होत गेली.
त्यामुळे रेप्लिकेशन किंवा काही सायंटिफिक फिनॉमिना म्हणजे काही फिनॉमिना सायंटिफिक पद्धतीने समजून घेणे किंवा काही गोष्टींचं ते मेजरेबल असणे, ते स्पेसिफिक असणे, ते रेप्लिकेट करता येणे की ते फॅक्टर्स तसेच ठेवले तर, असे जे सगळे मुद्दे आहेत ते हळूहळू हळूहळू पुढे यायला लागले. म्हणजे आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी समजून घेणे ही माणसाची गरज पहिल्यापासून राहिली आहे. सुरुवातीला त्याने जादू हे टूल वापरलं. म्हणजे पाऊस कसा पडतो, तर भारतीय उपखंडातला मुलगा त्यावेळेला म्हणजे ऋग्वेदातली ती गोष्ट सांगत असे इंद्रव्रजनाची, आणि मग त्यामुळे तो पाऊस पडतो. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये त्याविषयी थॉरची गोष्ट आहे. मग त्याचा तो रथ आणि मग तो त्याच्या हातोड्याने ढगावरती आघात करतो आणि मग पाऊस पडतो. आता ग्रीसमध्ये विचारा किंवा भारतीय उपखंडातल्या मुलाला विचारा की पाऊस कशामुळे पडतो, तर तो वॉटर सायकल हेच कारण सांगतो. सो पहिल्यांदा माणसाने मॅजिक की हे टूल वापरलं टू एक्सप्लेन सर्टन थिंग्स, की ह्या गोष्टी का घडतात. कुतूहल तर पहिल्यापासून होतं आणि त्याचं उत्तर शोधणं हेही माणसाला खूप भाग होतं. तसं ते का घडतात, तर मग पहिल्यांदा मॅजिक आलं. नंतर न देव नावाची संकल्पना आली की आपण क्रिएशन बघतो आहोत तर कोणीतरी त्याचा क्रिएटर असला पाहिजे. आपण डीड बघतो आहोत तर तो कोणीतरी त्याचा डुअर असला पाहिजे. अशा पद्धतीने माणसाने जगाचा अर्थ किंवा आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावायला सुरुवात केली. मग तिसरा टप्पा आला ज्याचा उल्लेख आता गुरुकुल पद्धतीच्या संदर्भात मी केला, की जिथे विचार, की आपण कशा पद्धतीने विचार करतो, आपण कशाचा अर्थ लावतो. सो तिथे थॉट हे ते टूल म्हणून आणि मग कॉग्निशन हे त्यातलं टूल म्हणून आणि मग समजून घेण्यासाठी असा एक माणसाने त्याचा वापर केला आणि मग घटनांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुढे आलं ते सायन्स, की ज्याच्यामध्ये काही इन्स्ट्रुमेंट्स आल्या, ज्याच्यामध्ये काही मेजरमेंट आली, ज्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्हिटी आली आणि मग ती इथे काय आणि बाकी कुठेही काय ह्याला एक उत्तर हळूहळू हळू सापडायला लागलं. पण मूळ जे शिकण्याचा मुद्दा आहे ना, तो अर्थ लावण्याच्या माणसाच्या अगदी इनहेरंट त्याच्या उत्सुकता म्हणा किंवा त्याची गरज, कारण त्याला ज्या जगात राहायचंय ते जग त्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं राहिलंच आहे. आणि त्या माणसाच्या क्वेस्ट पायीच हे सगळं पुढे घडत आलं. त्यामुळे एक तर नक्की शिकायचं कशासाठी, तर आपल्या आजूबाजूला जे चाललं आहे ते जाणून घेणं. आणि म्हटलं तसं की ते पूर्वी कॉग्निशन आणि आता सायन्स सायन्स हे टूल वापरतो. आणि आता गेल्या 2-3 दशकांमध्ये आपल्या आयुष्यात जी आली आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजी. त्यामुळे मूळ हेतू हा कुठल्याही पातळीवर केव्हाही आजूबाजूला घडलेल्या गोष्टी समजून घेणं हा त्याचा मुद्दा आहे. हळूहळू त्या शिक्षणाची सांगड अर्थार्जनाशी लागायला लागली. म्हणजे इन्स्टिट्यूशनलाइज जे एज्युकेशन होतं, जे माणूस म्हणून घडण्यासाठीचं होतं, लाईफ स्किल साठी म्हणून जे होतं, ते हळूहळू हळू अर्थार्जनाशी जोडलं गेलं. आणि तिथून पुढे ही आत्ताची आपण जे काही शिक्षण म्हणून जे काही इन्स्टिट्यूशनलाइज्ड एज्युकेशन जे सगळं चालू आहे, त्याचा संबंध आता सुद्धा अर्थार्जनाशी जास्ती आहे. की शिकून काय करायचं, तर नोकरी करायची किंवा धंदा करायचा आणि मग त्यातनं काय करायचं, तर मग पगार मिळणार, पैसे मिळणार आणि त्यातनं तुमचं आयुष्य सुरू राहणार. आता इथे आत्ताच्या घडीला जी गडबड झाली आहे ती इथे झाली आहे. ह्याचं कारण अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे टेक्नॉलॉजीची एवढी ऍडव्हान्समेंट होण्याच्या काळापर्यंत ना आपली प्रोडक्शन इकॉनॉमी होती. त्यामुळे रोजमर्राच्या लागणाऱ्या गोष्टी बनवणे आणि मग जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साक्षर होणं आणि किमान काही गोष्टी कळणं आणि पुढचे व्यवसाय जे जे त्याला करायचे आहेत त्यासाठीच बेसिक साक्षरता असणं हा त्यातला एक मुद्दा. वेगवेगळे विषय शिकण्यामधला मुद्दा असा की त्या प्रत्येकाची जो आजही आहे तो म्हणजे प्रत्येकाची थिंकिंग स्टाईल वेगळी वेगळी आहे. म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करताना लागणारा थॉट पॅटर्न
आणि इतिहासाचा अभ्यास करताना लागणारा थॉट पॅटर्न हा खूप वेगळा वेगळा आहे. सो एखादा फिनॉमिना जेव्हा घडतो तेव्हा तो फक्त इतिहासातला नसतो. तिथे माणसं असतात, तिथे काही ना काहीतरी घटना घडत असतात, तिथे मानवी प्रवृत्ती असतात. म्हणजे घटना समजून घ्यायची असेल तर त्याला हे सगळे कंगोरे असतात. आणि मुळात म्हणजे अनेक वेळेला पालकांना किंवा शिक्षकांना मुलं हा प्रश्न हल्ली फार वारंवार विचारतात की हे मी का शिकू, ते मी का शिकू, मला हिस्ट्री आवडत नाही किंवा मला इतिहास आवडत नाही, मला जॉग्रफी आवडत नाही, ते मी का शिकू, त्याचं करून काय करणार आहे मी पुढे. तर त्याचं उत्तर बहुतेकांना देता येत नाही, पण देता येत असेल तर उत्तमच. पण त्याचं मूळ कारण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या प्रत्येकासाठी लागणारा थॉट पॅटर्न हा वेगवेगळा आहे. थिंकिंग स्टाईल प्रत्येकाची वेगळी आहे. गणित, फिजिक्स, जॉग्रफी, हिस्ट्री, भाषा हे सगळं शिकताना वेगवेगळी वैचारिक कौशल्य लागतात. त्यामुळे हे सगळे विषय शिकायला पाहिजेत, हे तर खरंच आहे. पण मी म्हटलं तसं की प्रोडक्शन इकॉनॉमी जोपर्यंत आपली होती ना, तोपर्यंत ह्या गोष्टी शिकायच्या. त्यातनं जरा जगाचा आणि आजूबाजूच्या वास्तवाचा अंदाज येतो. आणि मग मुख्य जे शिकायचं ते मला काहीतरी कृती ज्याला करायची आहे त्या संदर्भातलं शिकायचं. मग मी कारखान्यात गेले तर अप्रेंटिस मेथडने मी शिकत होते, हँड्स ऑन ट्रेनिंग मी घेत होते आणि त्यानुसार माझी नोकरी. आणि नोकरीचा अर्थ काय, पुन्हा मला त्याचा पगार मिळत होता आणि पैसे घेऊन मी घरी येत होते. मग ते बँकेत काम करत होते, शिक्षक असण्याचं काम करत होते किंवा इतर काही संस्थांमध्ये मग कारकून म्हणून काम करत होते. पण मग तिथे काहीतरी लिखापडी लागत होती, हे लागत होती, काही कौशल्य लागत होती. सो त्या त्या कामासाठी लागणारी कौशल्य ही ते काम करत असताना शिकणे, हँड्स ऑन ट्रेनिंगने ती शिकणे, ही मेथड होती जोपर्यंत आपली प्रोडक्शन इकॉनॉमी होती तोपर्यंत. नंतर नंतर आता आपली नॉलेज आणि सर्व्हिस इकॉनॉमी झाली आहे. वी प्रोव्हाइड सर्व्हिसेस, विशेषतः टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सुद्धा आपण आता म्हणजे प्रोडक्शन म्हणायला आता बेसिक प्रॉडक्ट जे ह्युमन कम्फर्टसाठी लागतात ते आलेलेच आहेत आता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, महत्वाच्या ज्या गोष्टी शोध लागायचे ते लागून झालेले. त्यामुळे त्याच्यामध्ये आता फार काही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट येणार आहेत अशातला भाग नाही. जे आहे त्याच्यावरच बिल्टअप करत काही ना काहीतरी घडेल. पण तशी आता काही पाथ ब्रेकिंग प्रॉडक्ट आली आहेत असं काही आता नाहीये. आता आपली जे विशेषतः सगळी रचना आहे ती सर्व्हिस इकॉनॉमीवर आहे आणि जी नॉलेज इकॉनॉमी आहे. त्यामुळे लोड्स ऑफ इन्फॉर्मेशन हे काही बाबतीत गरजेचे झाले आणि अशा पद्धतीने तो एक शिक्षणाचा हे शिफ्ट झाल्यावरती त्याच्यात बदल असा झाला की मधला एक काळ म्हणजे मग शिक्षणाची गरज जी पूर्वी झालं 10वी झाली 12वी, 10वी कशाला 11वी मॅट्रिक झाल्यापर्यंत काही जणांच्या बाबतीत पुरेसं होत होतं. मग नंतर अप्रेंटिसशिप मेथडने जे काही कौशल्य शिकतील त्यानुसार पुढे चालत होतं. नंतर नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत ज्यांना काही इतर ठिकाणी कामं करायची आहेत ते ग्रॅज्युएशन पर्यंत जात होते. फार कमी लोक पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जात होते आणि त्यातले फारच कमी लोक पुढे डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेटकडे जात होते. आणि तसे हळूहळू हळू ती संख्या खूप मर्यादित होत होती. आता ही झाल्यानंतर नॉलेज इकॉनॉमी आणि सर्व्हिस इकॉनॉमी झाल्यानंतर ते शिक्षण आता नुसतं ग्रॅज्युएशन पर्यंत थांबत नाही, ते किमान मास्टर्स गरजेचं राहतं. मास्टर्सच्या पुढेही काही लोक जातात, डबल मास्टर्स करतात. म्हणजे अगदी माझ्या जनरेशनच्या वेळेला सुद्धा ग्रॅज्युएशन पुरत होतं आणि उरलेलं एक जिथे जे काम तुम्ही कराल त्यातनं तुमचे एक 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 कौशल्य वाढणं हा मुद्दा होता. आता ग्रॅज्युएशनवर कोणीच थांबत नाही ही वस्तुस्थिती आहे. फक्त याच्यात आता जी अडचण येते ती अशी येते आहे की टेक्नॉलॉजी ज्या झपाट्याने बदलती आहे त्यामुळे त्याच्यातला बदल हा दर 3 ते 4 वर्षांनी एक एक फील्ड सॅच्युरेट होत आहे आणि त्यामुळे ते मॉडिफाय पण करायला लागतंय किंवा अपस्किलिंग मुलांना करायला लागतंय, ट्रान्झिशन्स मधून जायला लागतंय. उदाहरणार्थ करिअर काउन्सिलिंगच्या क्षेत्रात आम्ही काही वर्ष काम करतो आहोत, ग्लोबली सुद्धा कनेक्टेड आहोत. सो ग्लोबली आता असं म्हटलं जात आहे की ह्या आता यंग मुलांना त्यांच्या करिअरमध्ये म्हणजे साधारण 35 वर्षाचं आपलं प्रोफेशनल लाईफ जर धरलं तर ह्या 35 वर्षामध्ये ह्या मुलांना कमीत कमी 5 ते 6 ट्रान्झिशन्स मधनं जायला लागणार आहे. म्हणजे त्यांना ट्रॅक बदलायला लागणार आहे. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स पर्यंत पोहोचलो, आता डिग्री हातात पडली आणि आता आपलं शिक्षण संपलं
आणि आता आपण काम करायला लागू आणि त्या कामातनं जे शिकू ते शिकू, ही गोष्ट इथून पुढे ह्या मुलांसाठी लागू पडणार नाही. त्यांना सातत्याने अपस्किलिंग करायला लागणार, ट्रॅक बदलायला लागणार, ट्रान्झिशन बदलायला लागणार. ह्याचाच अर्थ ज्याच्याकडे आपण नंतर येऊ तो म्हणजे आता आपलं लक्ष शिक्षक म्हणून आणि पालक म्हणून त्यांच्या लर्निंग बिहेवियर वरती आपल्याला जास्ती ठेवायला लागणार आहे. लर्निंग बिहेवियर म्हणजे काय आणि त्याविषयी तर आपण बोलणारच आहोत, पण एक लक्षात घेऊया की ह्या सगळ्या बदलांमुळे ना काय म्हणता येईल त्याला, एक एक सेकंद जरा मला, या सगळ्या बदलांमुळे तो जो कंटेंट आपण म्हणतो ना तो काही दिवसांनी रिडंडंट होणार आहे आणि तो मुलांना कधीसा पडणार नाहीये. कारण इस्पेशली मी त्या दिवशी मधुराशी बोलताना म्हणत होते की एआयच्या मुळे तर आता कुठली क्षेत्र आता रिडंडंट होणार आहेत, कुठली नवीन आव्हानं येणार आहेत आणि कुठले जॉब्स नव्याने क्रिएट होणार आहेत याच्याविषयी आता कोणालाच अंदाज नाहीये. काही शक्यता वर्तवतायत पण तसा कोणालाच अंदाज येत नाहीये की एआयच्या मुळे काय होणार आहे. हे आपण सगळ्यांनी की आपल्याला असं वाटतं की ते एआयचा आपल्याशी आता काय संबंध, आपला संबंध नसेल असं जर आपल्याला वाटत असेल तर तिथे गल्लत होतीये. कारण आपल्या मुलांचा म्हणजे जी भूमिका आपली पालक असो किंवा शिक्षक असो, ह्या मुलांचं आयुष्य त्याच्या भोवती असणार आहे हे नक्की आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की आता पहिलीत असलेला मुलगा म्हणजे 2025 साल आहे, हा मुलगा करिअरमध्ये किंवा कामाला जेव्हा लागेल ना तेव्हा 2045 साल उजाडलेलं असेल. तर 2045 साली कुठली फील्ड असणार आहेत आणि कुठली फील्ड नसणार आहेत ह्याविषयी आज कोणीही तज्ञ कुठल्याही कल्पना करू शकत नाहीये. आणि त्यामुळे खरंच आपण शिकवतो आहोत ते काय शिकवतो आहोत आणि ते कशासाठी शिकवतो आहोत, हे जे शिकलंय ते त्यांना कुठल्या अर्थाने उपयोगी पडणार आहे का ते इररेलेव्हंट राहणार आहे. म्हणजे जसं मेमरीचा भाग जो होता ना की तो अगदी पाठ असणं हे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी गरजेचं होतं. नंतर नंतर माझ्या जनरेशनने नंतर लॉग टेबल वापरली काही अंशी, नंतर नंतर कॅल्क्युलेटर्स आले आणि आता तर या कुठल्याही कॉन्सेप्ट क्लिअर नसल्या तरी मल्टिप्लिकेशन करायचंय एवढं कळल्यानंतर मला पाढे आले नाहीत तरी चालतायत ना, कारण हे काही मला पुढे जाऊन करायला लागणार नाहीयेत. त्यामुळे मेमरीचा वापर हा इथून पुढे खरंच किती करायला लागणार आहे. ज्या वेळेला हस्तलिखित कमी होती त्यावेळेला मौखिक परंपरा होती म्हणून ते सुरू झालं. त्याच्यानंतर सुद्धा लेखी स्वरूपात असण्याच्या गोष्टी खूप कमी झाल्या किंवा आपल्याला जर काही गोष्टींचं ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्याचं रिव्हिजन करणं हेही गरजेचं झालं. सो अशा काही बेसिक गोष्टी याच्यामध्ये बदलत गेल्या हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे आज जे आपण मुलांना शिकवतो आहोत त्याचं का हे उत्तर, कशासाठी हे उत्तर अर्थार्जनासाठी नक्कीच नाही. मग कशासाठी आहे तर दोन गोष्टींसाठी. एक, त्यांची वेगवेगळी थिंकिंग स्किल्स अक्वायर त्यांनी केली पाहिजेत, कारण कुठलाही फिनॉमिना समजून घ्यायचा असेल तर त्याला सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी ऍड्रेस करायला लागतं. कधी डायव्हर्जंट लागतं, कधी कॉन्व्हर्जंट लागतं, हा एक भाग. आणि दुसरा भाग, कंटेंट पेक्षा सुद्धा इथून पुढे त्यांचं लर्निंग बिहेवियर हे महत्वाचं राहणार आहे, हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे शिक्षण कशासाठी आणि शाळा उपयोगी पडतील का तर शाळा उपयोगी तेव्हाच पडतील जेव्हा शाळा लर्निंग बिहेवियर वरती फोकस करतील. कंटेंट वरती फोकस केला, त्याच्या असेसमेंट वरती जी आत्ता ज्या पद्धतीने चालतीये त्याच्यावरती फोकस केला तर शाळा इथून पुढे अतिशय निरुपयोगी ठरणार आहेत, कारण त्या शाळा भविष्यासाठी मुलांना तयार करण्यामध्ये कमी पडणार आहे. सो लर्निंग बिहेवियर हा त्यातला महत्वाचा मुद्दा. कारण एक लक्षात घेऊया की लर्निंग हॅपन्स इन द ब्रेन ऑफ द लर्नर अँड नॉट द टीचर. त्यामुळे त्याच्या मेंदूत ते घडायचं असेल तर त्याचा मेंदू त्याच्या भविष्यासाठी तयार व्हायला पाहिजे. तुम्हाला जे काही येत आहे आणि तुम्हाला जे काही सवयीचं झालंय
रुळलेलं आहे आणि दुसरे मार्ग सुचत नाहीयेत, म्हणून आपण जर तेच करत राहिलो तर शाळा इथून पुढे खरोखरी रिडंडंट होणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे बायजूस वगैरे असल्या सगळ्या यांनी ते केव्हाच लक्षात आलं. दुसरा भाग जो शाळेमधला आपल्याला सगळ्यांना सवयीचा आहे तो म्हणजे इन्स्ट्रक्शनल टीचिंगचा, ज्याचे छज्जे उडाले होते कोरोनाच्या काळात, जेव्हा ऑनलाईन सुरू होतं. कारण मग मुलं ते ऑनलाईन ठेवून, म्हणजे काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी नव्हती म्हणून मुलं शिकू शकली नाहीत, आणि शहरांमध्ये मेट्रोजमध्ये जिथे कनेक्टिव्हिटी होती तिथे पण मुलांनी त्याचे छज्जे उडवले. कारण इन्स्ट्रक्शनल टीचिंग मधनं आपण अजूनही बाहेर पडायला तयार नाही. आपलं शिकणं, म्हणजे त्या मुलाचं शिकणं हा फोकस नसून अजूनही आपलं शिकवणं हा फोकस जोपर्यंत आहे तोपर्यंत शाळा उपयोगी, हळूहळू मी म्हटलं तसं की उपयोगी पडणार नाही. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी लर्निंग बिहेवियर मधल्या काही गोष्टी, मी काही फॅक्टर्स सांगते, शक्य असेल तर तुम्ही ते नोंद करून घ्या की ज्याच्यावरती इथून पुढे लक्ष द्यायला लागणार आहे. अटेन्शन, म्हणजे त्या मुलाचा अटेन्शन स्पॅन एकूण किती कसा आहे तो, ते वाढण्यासाठी आपल्याला काय करता येईल. परसिस्टन्स, एखादी गोष्ट सातत्याने करण्यामध्ये त्या मुलाचं किती म्हणजे दिसून येते ही त्याची चिकाटी. कारण आता जे दिसत आहे ते म्हणजे त्यांना नॉव्हेल्टीची सवय झाली आहे. मोनोटोनस रुटीन हे काम त्या मुलांना आवडत नाही आणि त्यामुळे त्यांच्या कुठल्याच प्रयत्नांमध्ये, काहीही करण्यामध्ये त्यांच्या सातत्य येत नाही. याला खूपसं कारण मीडिया हे आहे, ज्याच्याकडे आपण पुढच्या प्रश्नांकडे कदाचित वळू तेव्हा सांगेन. परंतु अटेन्शन, परसिस्टन्स, कॉम्पिटन्स, मोटिवेशन, म्हणजे एखादी गोष्ट मला कळती, अजून ती कळावी, अजून मला त्यातलं कौशल्य यावं, अजून मी त्याचं ऍप्लिकेशन मला कळावं, हा जो त्यातली कॉम्पिटन्सी डेव्हलप करण्याचा मुद्दा आहे तो या मुलांमध्ये किती आहे हे इथून पुढे त्यांना गरजेचं राहणार आहे. सो कॉम्पिटन्स, मोटिवेशन. चौथा भाग जो आहे तो स्ट्रॅटेजी, किंवा आपण मगाशी म्हटलं तसं की वेगवेगळी थिंकिंग स्किल्स आहेत. तर हे मूल एखादी गोष्ट समजून घ्यायला योग्य पद्धतीचं थिंकिंग स्किल वापरतंय का नाही, योग्य पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज वापरताय का नाही, हा एक चौथा मुद्दा बिहेवियर, लर्निंग बिहेवियर मधला. पाचवा मुद्दा जो आहे तो कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे एक डोक्यात आलं तर कुठूनही चुकूनही ते एक्झामिन करायचं नाही. अरे असं शक्यता असेल का, असं असू शकेल का, या पद्धतीचं जर काहीही एक्झामिन केलं नाही तर ती कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी येणार नाही. कारण आपल्याकडे अजूनही शिक्षक किंवा पालकांच्या बाबतीत त्यांच्या विचारांना, एखादी गोष्ट समजून घेताना मोठ्या प्रमाणावरती कॉग्निटिव्ह रिजिडिटी आढळते. जो काही मला समजलाय तो अर्थ आणि मला जे कळलंय तेच, किंवा मला आधीपासनं जे काही वाटत होतं तेच, ह्याला कुठेही क्वेश्चन केलं नाही, एक्झामिन केलं नाही, आणि हे मोठ्यांमध्ये, अडल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. पण हे जर शिक्षक म्हणून आणि पालक मध्ये म्हणून आपल्यामध्ये राहिलं तर मुलामध्ये देखील ती कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी येणार नाही टू चॅलेंज युअर ओन थॉट्स. आणि सहावा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा, की ते ऍटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. हा जो भाग आहे हा मुलांसाठी महत्वाचा आहे. कारण तो ऍटिट्यूड ठीक नसेल तर तुम्ही काय वाटेल ते त्या मुलाला द्या, ते मूल शिकणारच नाही. आणि त्या ऍटिट्यूडचा संबंध त्या रेलेव्हन्सशी खूप आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेऊया की इथून पुढचं शिक्षण हे त्या मुलांना अर्थार्जनासाठी आपण देणार नाही आहोत. कारण त्याच्यातनं नोकरी आणि त्याच्यातनं खूप पैसे, म्हणजे काय पद, प्रतिष्ठा, पगार, परदेश, हे जे काही सगळे पची यादी आहे ना, यातलं काहीही आत्ताच्या शिक्षणामधनं आपण त्यांना देणार नाही आहोत. कारण यातलं काय होणार आहे 2045 साली हे आज आपल्याला माहित नाही. हे आपण नीट लक्षात घेऊया. सो आता आपण जे देणार आहोत तो जो काही कंटेंट आपल्या समोर आहे त्या कंटेंटच्या आधाराने ही कौशल्य मुलांमध्ये यायला पाहिजे. अलीकडच्या वयामध्ये त्या मुलाचं, म्हणजे चौथी पर्यंत साधारणपणे लर्निंग रेडीनेस त्याचा डेव्हलप होतोय का नाही. मग तो फिजिकल रेडीनेस आहे, एका जागी बसणं असेल, किंवा त्याच्या सेन्सरी अबिलिटीज, म्हणजे त्याला
वेगवेगळे गंध ओळखता येत आहेत का, त्याला कानाने वेगवेगळे आवाज ऐकल्यानंतर पक्षी तरी ओळखता येत आहेत का, त्याच्यावरनं तो काही अंदाज बांधू शकतोय का, व्हिज्युअल स्पॅशियल त्याचे किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंग ची त्याची रेडीनेस, की एखादा अनुभव घेऊन बघणं, मातीत हात घालून बघणं, असे वेगवेगळे गोष्टी करून बघणं आणि त्या करून बघण्यासाठी तो मोकळेपणा आणि ती विलिंगनेस असणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि चौथा भाग जो आहे रेडीनेस मधला, तो नॉलेज रेडीनेसचा आहे. तो म्हणजे की आत्ता त्याला कळलेलं किती गोष्ट आहे, आत्ता त्याला कळलेली किती गोष्ट आहे आणि त्याच्यावरती तो काय बिल्टअप करतो आहे या पद्धतीचा. सो अलीकडच्या वयामध्ये शिक्षक आणि पालकांनी लक्षात घ्यायचं आहे तो लर्निंग रेडीनेस त्याचा किती आहे, आणि नंतरच्या वयामध्ये लर्निंग बिहेवियरचे जे काही मुद्दे आहेत ज्याच्याविषयी खूप बोलता येईल, पण आज निदान आपण एवढं तरी बघूया की काय शिकवणार आहोत, का शिकवणार आहोत, तर एवढंच की त्याची स्किल्स, त्याने थिंकिंग स्किल्स, मग त्याच्या जोडीला त्याची इमोशनल स्किल्स. कारण परत अँझायटी असेल, हे असेल, तर त्या लर्निंग मधला सगळाच भाग, कारण अँझायटी असेल तेव्हा आपल्या मेंदूची व्हिजन सगळी टनेल व्हिजन होऊन जाते. कारण अँझायटीचा अर्थच काहीतरी थ्रेट आहे. म्हणजे शिक्षेचा विचार आपण ते करणं आजचा मुद्दा नाहीये, परंतु ह्या कशाच्या तरी भीतीने मुलाने अभ्यास करणं, तर अभ्यासाचं म्हणजे तो अभ्यास होऊच शकत नाही. सो त्याचा इमोशनल रेडीनेस किती आहे या सगळ्यामध्ये, परसिस्टन्स किती आहे. सो पहिली गोष्ट मी आता म्हटलं तसं की लहान वयामध्ये लर्निंग रेडीनेसवर फोकस आणि मोठ्या वयामध्ये लर्निंग बिहेवियरवर फोकस. कंटेंट हा मुद्दा इथून पुढे तो किती पूर्ण होतोय, ते सिलेबस किती पूर्ण होत आहे, जोपर्यंत ती लिबर्टी आहे तोपर्यंत त्याचं उगाच बंधन बाळगायचं कारण नाही. ते मूल कसं शिकतं आहे, म्हणजे जसं म्युझिकमध्ये, म्हणजे शास्त्रीय संगीतात म्हणतात ना, म्हणजे वसंतराव देशपांड्यांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 महिने ते त्या मौलवीकडे जे जात होते त्याच्याकडनं फक्त 6 महिने फक्त मारवा ते शिकत होते. तर मुद्दा हा आहे की एकदा एखादी गोष्ट शिकायची कशी हे कळलं की जनरलायझेशन ऑफ लर्निंग हॅपन्स मच फास्टर. त्यामुळे हे आपण आता अगदी स्पष्ट करूया. आणि हा जो मधला भाग आहे की हे शिक्षण आता ते जास्ती लागणारच आहे नॉलेज इकॉनॉमी असल्यामुळे आणि सर्व्हिस इकॉनॉमी असल्यामुळे, परंतु त्याचा तिथून पुढे त्या मुलाच्या अर्थार्जनाशी स्लॅश करिअरशी काहीही संबंध नाही. कारण ते करिअर त्याला दर काही वर्षांनी ट्रान्झिशन मध्ये जायला लागणार आहे, अपस्किलिंग करायला लागणार आहे. त्यामुळे त्याचं शिकणं आयुष्यभर थांबणार नाहीये हे नक्की. शिरीष. मला वाटतं पहिल्याच प्रश्नाला खूप मोठा हे दिला, पण आय थिंक ते समजल्याशिवाय कंटेंटवरचा भर आपला जाणार नाही. नाहीतर मग ते एवढं पूर्ण करायचंय, तेवढं पूर्ण करायचंय, ह्या सगळ्याच गोष्टी मग येत राहतात. आणि मग मूळ मुद्दा बाजूला राहतो की ते मूल शिकतंय की नाही नीट. कारण त्या शिकण्याच्या प्रक्रियेचं आपण एक मार्क नावाचं एक प्रॉडक्ट काढलं आणि आता सगळं त्या प्रॉडक्ट भोवती फिरतंय. मग ते क्लासेस असतील, पेरेंट्सची अँझायटी असेल, ऍडमिशन असेल, सगळं त्या प्रॉडक्ट भोवती फिरतंय, जे प्रॉडक्ट इथून पुढे कशाच अर्थाने उपयोगी पडणार. त्यामुळे मूल शिकतंय का नाही ह्याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. शिरीष, ते तुम्ही कॉग्नेटिव्ह रिजिडिटी बद्दल बोलला. हो. पण मुलांनी आज, कुठलंही मूल जेव्हा आज शिकणार आहे तेव्हा त्यांना मोठ्या माणसांची गरज तर भासणारच आहे शिकण्यासाठी. मग पालक आणि शिक्षक म्हणून एक महत्वाचा प्रश्न आज समोर उभा राहतो की आपल्याला ज्या गोष्टी आपल्या वेगवेगळ्या जनरेशन्सना ज्या आवडतात किंवा रसपूर्ण वाटतात, त्या मुलांना आवडतीलच असं नाही, त्यांना त्या कंटाळवाण्या वाटू शकतात. आणि मुलांना ज्याच्यात रस वाटतोय त्या गोष्टी आपल्या ज्ञात जगापासून खूप भिन्न असू शकतात. त्यांच्या जगात सामील होणं आपल्याला अवघड वाटतं. तर काहीही शिकवायचं असेल तर मुलांशी हा कनेक्ट निर्माण झाला पाहिजे. आणि मूल आणि पालक किंवा शिक्षक यांच्यातल्या विचारांची, अनुभवांची तफावत, त्याच्यामुळे निर्माण होणारे वाद, ह्याच्यातील भिन्नता कशी सांभाळायची आणि हे लर्निंग बिहेवियर त्यांचं
कसं आपण त्याच्याकडे बघायचं आणि काय करायचं त्याच्यासाठी? पहिली गोष्ट म्हणजे ह्या मुलांना ज्याच्यात इंटरेस्ट वाटतोय ना, त्याविषयी नाकं बुराडणं आपण बंद करूया. काय बाई हल्लीच्या या मुलांना आवडतं, त्याच्यात आवडण्यासारखं काय असतं, काहीतरी बघत राहतात. असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा वी हॅव ऑलरेडी बिकम जजमेंटल अबाउट इट, आणि मग त्यामुळे ते समजून घेण्याचे कुठलेही मुद्दे आपण शिल्लकच ठेवत नाही. याचं एक महत्वाचं कारण सांगते हा, की हे जे विशेषतः व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये, म्हणजे हा प्रश्न आता खरं तर इंटरेस्टिंग वाटणं आणि न वाटणं हा मुद्दा व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये आता जास्ती यायला लागलेला आहे. तर त्यातलं मी एक फक्त हे सांगते, की ही जी सोशल व्हर्च्युअल वर्ल्ड मधली ही जी सगळी प्रॉडक्ट ज्याला मुलं हुक्ड ऑन असतात, म्हणजे गॅजेटच्या समोर, स्क्रीनच्या समोर ती मुलं जी बसलेली असतात, त्यातलं जे त्यांचं विश्व आहे, जे आता मधुरा तू म्हणलीस तसं, की ते आपल्या रोजच्या ह्याच्या पलीकडचं आहे. तर त्याच्यात त्यांना आवडण्यासारखं काय आहे असा विचार केला तर त्याच्यात 3 एलिमेंट्सचा भाग हे प्रॉडक्ट डेव्हलप करताना ही मंडळी करत असतात. म्हणजे मी नेहमी म्हणते, की ह्या मंडळींनी मेंदूचा जेवढा अभ्यास केलाय ना, त्याचा काय 0.01% सुद्धा ज्यांनी मेंदूविषयीची माहिती असणं ज्यांना गरजेचं आहे, ते म्हणजे पालक आणि शिक्षक. ते ह्या ज्ञानापासून इतके दूर राहतात, जणू काही तो आपला प्रांतच नाही. अनेक न्यूरोसायंटिस्टनी आता त्यांचं ते मिशन घेतल्यासारखं केलं आहे, की ज्याच्यामध्ये मेंदूच्या विषयी, त्यांच्या जडणघडणीविषयी कसं होतं, काय होतं, ह्याचा विचार केलेला आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही जे पॅडागॉजिकल तुमची कॅपॅसिटी असेल ती वाढणारच नाही. तुमचे इन्स्ट्रक्शनल रिसोर्सेस ते तुमचे क्रिएटिव्ह असणारच नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये मुलांना इंटरेस्ट वाटेल याच्यासाठी जर 3 गोष्टींची काळजी, म्हणजे एक मी की हे प्रॉडक्ट डिझाईन करताना व्हर्च्युअल जगामधलं 3 जे फॅक्टर्स लक्षात घेतले जातात. एक म्हणजे त्याचा कंटेंटचा मॅग्निट्यूड. साधं युट्यूबचं आपण उदाहरण घेऊया, की तो मॅग्निट्यूड इतका असतो, की तुम्ही एक युट्यूबचं हे बघेस्तोवर कडेला एक प्लेलिस्ट आलेली असते. एक आपण लक्षात घेऊया, की मुलाला किंवा आपल्या मेंदूला एका विषयावरनं दुसऱ्या विषयाकडे जायचं असेल, तर त्याला स्टॉप क्लू लागतो. हे पेपर वाचत असलो आपण तर तो केव्हा तरी पेपर वाचून संपतो. पुस्तक वाचत असलो तर ते वाचून संपतं आणि मग दुसरीकडे कुठेतरी ते जाता येतं. हा जो भाग आहे ना त्यातला, तर हे हा कंटेंट ते असा ठेवतात की मेंदूला स्टॉप क्लू मिळूच नये. सो दॅट अ पर्सन ऑर द युजर गेट्स हुक्ड ऑन टू इट. मग ते लहान मुलं असो, ऍडोलसन्स मधली मुलं असो, पालक असो, कोणीही मोठ्या वयाच्या व्यक्ती असो. कारण ह्या प्रॉडक्टमध्ये पैसा तेव्हाच आहे जेव्हा युजर त्याचा भरपूर वापर करतो. युजर जर माफक वापर करत असेल तर ह्या प्रॉडक्टमध्ये पैसा मिळणार नाही क्रिएटरला, ते बनवणाऱ्याला. त्यामुळे एक लक्षात घेऊया, पहिलं म्हणजे त्याचा कंटेंट, त्याची मॅग्निट्यूड अव्वाच्या सव्वा असते, तिथे स्टॉप क्लू नसतो. दुसरं असतं ते म्हणजे पोटेन्सी. म्हणजे त्याचा जो कंटेंट असतो ना, तो असा नॉर्मल रुटीन, ज्याला मोनोटोनी असते, रोजचं आयुष्य काही इतकं सगळ्या हॅपनिंगनी भरलेलं नसतं. पण ह्या बाबतीत मात्र ती म्हणजे त्याची पोटेन्सी त्या कंटेंटची अशी असते, की ज्याच्यात काहीतरी सतत एका इंटेन्सिटीने काहीतरी घडत असतं. त्याच्यात लो, डल असं काहीही घडत नसतं. आणि तिसरा भाग जो आहे, जो हे प्रॉडक्ट डेव्हलप करताना करतात, तो म्हणजे नॉव्हेल्टी. आणि ही मेंदू मधल्या डोपामिनसाठी सगळ्यात जास्ती, डोपामिन हे मोटिवेशनचं केमिकल आहे. ते म्हणजे हॅपीनेसचं हॉर्मोन नाहीये. डोपामिन हे मोटिवेशन साठीचं आहे. आणि मोटिवेशन टू डू समथिंग ऍट द एंड ऑफ विच आय एम गेटिंग प्लेजर. सो डोपामिन इज सिक्रेटेड इन अँटिसिपेशन ऑफ प्लेजर, की मी हे काहीतरी केलं असता मजा येणार आहे आणि म्हणून मला ते करायचंय, आणि त्याच्यासाठीचं मोटिवेशन हे डोपामिन आणि हे नॉव्हेल्टी. त्यामुळे एक लक्षात घेऊया, की ह्या 3 हे आपल्या पुढे कॉम्पिटिशनला उभे आहेत. त्यामुळे एकसुरी असणारं आयुष्य किंवा आपल्या कंटेंटमध्ये अगदी एज्युकेशनल एड्स, आपण टीचिंग एड्स जरी तयार केले तरी त्याला आपल्याकडे मर्यादा असते.
वेरज इथे या कंटेंटला काही मर्यादाच नसते. दणादण दणादण एक म्हणायचा अवकाश पुढे 1 2 3 4 म्हणजे त्या मुलाची ती भूक जी काही क्युरिओसिटीची आहे त्याला सगळं 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 आणि तिथे परत ते हुक्ड ऑन राहतं. याचं कारण त्याच्यामध्ये पोटेन्सी जास्ती आहे आणि नॉव्हेल्टी जास्ती आहे. त्यामुळे एक लक्षात घेऊया की ह्यांच्याशी जर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आपली पॅडागॉजी ही जे व्हर्च्युअल वर्ल्ड देऊ शकत नाही त्याच्यावरती आधारित पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षातले अनुभव जे व्हर्च्युअल वर्ल्ड त्यांना कधीही देऊ शकत नाही. आणि अजून सुद्धा अनुभव आहे की मुलांना प्रत्यक्षातले अनुभव देण्याच्या जर जास्तीत जास्त संधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गोष्टींना घातलेल्या मर्यादा. म्हणजे मी नेहमी म्हणते की ऍडिक्शन मध्ये जसं दोन्ही बाजूनी काम करायला लागतं ते म्हणजे एक सप्लाय रिडक्शन आणि दुसरं डिमांड रिडक्शन. म्हणजे नुसती दारूबंदी आणूनही काम होत नाही एखाद्या गावात, कारण मग लोक दुसऱ्या गावातनं आणतात ते किंवा मग गुपचूपपणे तयार करतात, आयात करतात, स्मगलिंग करतात. तर काउंटरवर जाणारच आणि दारू विकत घेणारच नसेल तर मग हे धंदे चालणारच नाही. त्यामुळे जसं ऍडिक्शन मध्ये सप्लाय रिडक्शन बंदी पण झाली पाहिजे आणि डिमांड रिडक्शन की ती हवी असलेला माणूस काउंटरवर जाता कामा नये. म्हणजे ते मला हवंय ही माझी गरजच होता कामा नये. या दोन्ही बाजूंनी जसं ऍडिक्शनवर काम करायला लागतं ना तसंच या बाबतीत काम करायला लागतं. म्हणजे पॅन्डेमिक मध्ये जे काही ज्याच्या त्याच्या घरी स्मार्टफोन आलेत आणि आता आपण असं वागायला लागलो जणू काही त्या स्मार्टफोन शिवाय आपलं चालूच शकत नाही. एक खरं आहे की टेक्नॉलॉजीच्या वापरांनी ऍडल्टना जे काही व्यवहार करायचे ते आणण्यात सौकर्य आलेलं आहे, परंतु मुलांना स्मार्टफोन असण्याची हातात असण्याची गरज नाही. त्यामुळे आपण ती डिमांड जोपर्यंत आपण सप्लाय रिडक्शन करत नाही तोपर्यंत ही मुलं त्याच्या मागे जाणार नाहीत. मी म्हटलं तसं की ह्या 3 गोष्टींची खबरदारी प्रॉडक्ट डिझाईन करताना केलेली असते. त्यामुळे त्याच्यापासून मुलांना थोपवणं शक्य नाही. मुलं त्याला हुक्ड ऑन होणारच आहेत. आणि ते हुक्ड ऑन व्हायला नको असेल तर ते त्यांना ऍक्सेसेबल आणि अवेलेबल नसणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे अगदीच आपण लक्षात घेऊया. आपण म्हणू की यांना स्मार्टफोन हातात देत राहू आणि मग तक्रार करत राहू की ही मुलं कशी वापरतात. पण अनुभवांमधलं वैविध्य द्या. द्या म्हणजे काय तशा स्पेसेस क्रिएट करा. म्हणजे मी नेहमी म्हणते की इतके वर्ष आपण फक्त नेचर का नर्चर एवढाच वाद घालत होतो. पण मी आता 3 गोष्टी म्हणते की नेचर, नर्चर आणि नेबरहूड. कशा प्रकारची आपण इकोसिस्टीम तिथे तयार करतो. तिथे असणारे ऍडल्ट मग ते पालक आणि शिक्षक हे सुद्धा रिअल लाईफ अनुभव किती घेतायत आणि रिअल लाईफ किती बघतायत हा मुद्दा आहे. आणि तो आम्ही करू आणि मग मुलं करणार नाहीत हे होणार नाही. त्यामुळे खरंच या सगळ्या गोष्टींची गरज आहे का हे प्रश्न विचारून त्या गोष्टी बाद करून आपण स्मार्टफोनच्या अलीकडे गेलो तरी खरं तर चालणार आहे बरं का. खूपसे प्रश्न मधुरा यातले निघून जाणार आहेत की काय करायचं ह्या सगळ्याचं. स्मार्टफोनच्या अलीकडे जाऊया फक्त आपण. एक तो डब्बा फोन वापरूया ज्याच्यात कॉल घेणे, कॉल करणे, मेसेज घेणे आणि मेसेज पाठवणे याच्या पलीकडे काहीही नव्हतं. महत्वाचं आहे ते कम्प्युटरवर असू देत, लॅपटॉपवर असू देत, कारण लॅपटॉप असेल तर निदान एका जागी बसायला लागतं. त्याला सगळा पॅराफिरनेलिया हातात आहे ते कुठेही अवेलेबल आहे आणि कोणीही ते वापरतंय असं त्याला इतकी मुभा आणि इतकी ऍक्सेसिबिलिटी असणार नाही. हे आपल्याला अगदी लक्षात घ्यायला लागणार आहे. कारण ह्या गोष्टींची आपण काय वाटेल ते झालं तरी कॉम्पीट करू शकणार नाही. त्यामुळे ते उपलब्ध नसतं. कारण कसं झालं ना की मी नेहमी असं म्हणते की माझ्या पिढीला ना टेक्नो लिटरेट व्हायला लागलं. आम्हाला टेक्नॉलॉजी समजून म्हणजे वापरायची कशी इतपत गमभन शिकायला लागलं. माझ्या पुढच्या म्हणजे मधुराच्या पिढीला टेक्नो सॅव्ही व्हायला लागलं की टेक्नॉलॉजी इफेक्टिव्हली वापरायची कशी. कारण ती सुद्धा तसं बघायला गेलं तर त्यांच्या वयाच्या नंतरच्या टप्प्यात आली. लहान असताना ही टेक्नॉलॉजी इतकी हे नव्हती. पण आत्ताची जी मुलं आहेत त्यांना टेक्नो स्मार्ट व्हायला लागणार आहे. कारण टेक्नॉलॉजी हा त्यांचा आता पार्टनर असणार आहे ऑल थ्रू आउट देअर लाईफ. ती जाण्यासाठी आलेलीच नाहीये.
पण त्यांना आता शिकायचंय काय, तर युझिंग टेक्नॉलॉजी टू देअर ऍडव्हान्टेज अँड नॉट टू देअर डिसएडव्हान्टेज. आत्ता होतंय असं की ही सगळी तरुण मुलं, शाळकरी वयातली सगळी मुलं आर युझिंग टेक्नॉलॉजी टू देअर डिसएडव्हान्टेज. त्यामुळे हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी टू युअर ऍडव्हान्टेज ह्याच्यावरती इथून पुढे शिक्षकांना आणि पालकांना फोकस करायला लागणार आहे. त्यातले धोके त्यांना सांगायला लागणार आहेत. पण ते सगळे सांगायचे असतील आणि फोकस करायचं असेल तर ते आधी शिक्षकांना आणि पालकांना माहिती करून घेणं ही त्यांची जबाबदारी. तो चॉईसच नाहीये. घेतलेलं बरं, गुड टू हॅव वगैरे असं नाहीये. ही जबाबदारी आहे आता पालकत्वावरती आलेली. त्यामुळे आम्ही काहीच माहिती करून घेणार नाही आणि तरी मग आमच्या मुलाला बघा ना हो कसा प्रश्न पडतोय, त्याला अभ्यास आवडतच नाही, तो तासन तास त्या मोबाईलवरच खेळत बसतो आणि ऐकतच नाही, देत नाही म्हटलं तर खूप तमाशे करतो, मग द्यायलाच लागतं, मग धमक्या देतो आणि मग त्याला पालक घाबरतात. आणि मग ते का बरं घरात असण्याची गरज आहे? एवढे जणांचे स्मार्टफोन घरात असण्याच्या ऐवजी एक बरा लॅपटॉप आणायचा आणि सगळ्यांकडे बाकीच्यांकडे डब्बा फोन ठेवायचे. एवढं खरं तर पुरेसं आहे. आणि मी म्हटलं तसं की जे अडल्टना काही व्यवहारांसाठी, मग फोन पे असेल, जीपे असेल, व्हॉटेवर, त्या सगळ्यासाठी जे काही लागत असेल किंवा इतर काही कामासाठी लागत असेल तर त्यांच्याकडे तो फोन असणं ही गोष्ट वेगळी. पण इतर वेळी तो मुलांना असण्याची आणि मुलांना तो देण्याची गरजही नाही. त्यामुळे आपण म्हणत राहू की हे आपण असं अनभिज्ञ राहून काहीतरी स्टिअर करू शकू आणि मुलांबरोबर कनेक्ट करू शकू आणि मग मुलांना काहीतरी चांगलं देऊ शकू, हे होणार नाही. कारण तुमची मुलं आत्ता सोशल मीडिया वाढवताय. तुमची मुलं तुम्ही वाढवतच नाही आता. शिरीषताई, या सगळ्या प्रश्नांमध्ये वर्तन समस्यांबद्दल खूप सारे प्रश्न आहेत. मुलांमध्ये वाढणारी हिंसा, आक्रमकता, बैठक नसणे, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा वापर या व्यतिरिक्त पण आणखी काही गोष्टी आहेत का की ह्या सगळ्या वाढण्यासाठी ज्यांचं कारणीभूत आहेत आणि पालक शिक्षकांनी तिथे काय करावं? अगदीच अगदीच. मुळात मी मगाशी म्हटलं तसं की नेचर, नर्चर आणि नेबरहुड, तर ही मुलांची इकोसिस्टीम आपल्यामुळेच बनलेली आहे, पालक आणि शिक्षकांनी. तर मुळात हे लक्षात घेऊया की हिंसा हा पॉवर टूल आहे. तर ह्या मुलांना लहानपणापासून जिथे जातील तिथे, अगदी घरामध्ये देखील जो मेसेज मिळतोय ना, तो सध्या असा मिळतोय की पॉवर ऍट एनी कॉस्ट इज मस्ट. तुमच्या हातात पॉवर असेल तर तुम्ही काय वाटेल ते करू शकता. हा मेसेज आपल्या मोठ्यांकडनं मुलांना जातो आहे. नियम धुडकावण्यापासनं, घरातल्या वागण्यापासनं, घरातल्या एकमेकांशी बोलण्यापासनं आणि घरात म्हणजे विशेषतः मुलांशी एकमेकांशी म्हणजे वडील आईशी कसं बोलतायत किंवा अनेक अनेक वडील आई हा मी आपला एक हे दिलं. परंतु ह्या सगळ्यामध्ये बोलतानाची आपली भाषा काय आहे, कशा पद्धतीने घरामधलं वातावरण आहे, डिसिजन कसे घेतले जात आहेत, कोण कोणाला त्या सगळ्यामध्ये महत्व जास्ती असतं. मग एखाद्या घरामध्ये संताप करणारी व्यक्ती आहे आणि मग नको बाबा तो रागावतो किंवा ते रागावतात, त्याच्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी करून टाकूया. अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आजूबाजूला घडत असतात, आपल्याला असं वाटतं की ते म्हणजे सांभाळून घेणं, पण त्याच्यातनं मुलांना एकच मेसेज मिळतो, तो म्हणजे पॉवर ॲट एनी कॉस्ट इज मस्ट. आणि दुसरा भाग, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये एम्पथी किती आहे? आपल्याला समोरच्याचं म्हणजे दोन ॲडल्ट सुद्धा एकमेकांशी वागताना जर एम्पॅथेटिकली वागत नसतील, तर त्या मुलांमध्ये एम्पॅथी येईल हे डोक्यातनं काढूनच टाकूया. कारण मधुरा ह्याच्यामधलं ॲडल्ट एकमेकांशी हल्ली कशा पद्धतीने वागतायत, समाजातली मोठी माणसं कशा पद्धतीने, बरं समाज समाज म्हणतो तो आपल्या घरातच जन्माला येतो. त्यामुळे समाजात असं असं कशाला प्रत्येकाने आपल्या घरापुरतं हे बदलायचं ठरवलं ना, तरी मुलाची जी इमिजिएट इकोसिस्टीम आहे, ती जरी ह्या पद्धतीने असेल की ज्याच्यामध्ये डेमोक्रेटिक रिलेशन्स आहेत घरामध्ये, प्रत्येक जण एकमेकांशी बोलताना काळजीपूर्वक बोलतो आहे, अपमानास्पद, अवहेलना करणारं, टीका करणारं किंवा
डिफेन्सिव्ह होणं किंवा स्टोन वॉलिंग असणं, अशा पद्धतीचं जर घरामध्ये वातावरण असेल, एकमेकांची कम्युनिकेशन असेल, घरातल्या कुठल्याही प्रश्नाच्या संदर्भात काही गप्पा होत नसतील, बाहेर घडणाऱ्या एखाद्या गोष्टींच्या बाबत घरामध्ये काही गप्पा होत आहेत का, नाहीतर काय बाई हल्लीच्या मुली, काय बाई हल्लीची मुलं, किंवा काय राजकारणी, असंच फक्त, किंवा सेन्सेशनलाइज करणाऱ्या बातम्या फक्त होत असतील, बाकी त्याच्या ऐवजी काहीतरी घडलंय त्याच्यावरती घरातली माणसं बोलतायत, मग ती छोटी मुलं घरात आहेत नाहीयेत, पण ती आजूबाजूला वावरत असली तरी सुद्धा त्यांच्या कानावरनं पडत राहतं की त्याविषयी काहीतरी म्हणजे त्याविषयी सजगता आहे का नाही, त्याविषयी बोललं जातंय का नाही, का काही प्रश्न आहेत म्हणजे मुळात प्रश्नांची आपल्याला घेणंच नाहीये, बातम्यांवरनं काहीतरी बघितलं जातं, व्हॉट्सअपवर कोणीतरी त्याचे व्हिडिओ शेअर करतं, ते फक्त फॉरवर्ड करायचे, इतपतच जर आपली सुद्धा सामाजिक जागरूकता दिसत असेल तर मग हिंसा, आणि म्हटलं तसं की हिंसा हे पॉवर टूल आहे आणि मुख्य मुलांना मेसेज मिळतोय तो पॉवर ऍट एनी कॉस्ट इज मस्ट. तुमच्याकडे पॉवर असली की तुम्ही वाटेल ते करू शकता आणि त्यातनं हिंसा ही मोठ्या प्रमाणावरती आता दिसून येते. पण ह्याला अनलेस अँड अंटिल यू वॉक द टॉक, जे उगवायला हवं आहे ते आपण पेरल्याशिवाय ते उगवणार नाही. त्यामुळे आपापल्या घरात सुद्धा प्रत्येकाने बघा, वर्गामध्ये आपण मुलांशी बोलताना कसे बोलतो आहोत ते बघा, आपल्या अधिकाराचा वापर आपण कशा पद्धतीने करतो आहोत ते बघा, पॉवर बेसिस जे फॉर्म होतात त्यातनं ती पॉवर जेव्हा ती मग शाळेमधलं वातावरण देखील, मुख्याध्यापक, शिक्षक, सुपरवायझर, शिक्षक यांच्यामध्ये कशा पद्धतीचा पॉवर प्ले चालू आहे. आपल्याला असं वाटतं की मुलांना तो कळत नाही, पण मुलांना ते नक्की कळत असतं. आपापसात ते बोलतात, कोणाचं चालतं कोणाचं नाही चालत, अरे त्यांचं काही चालत नाही वगैरे, असं सगळं व्यवस्थित मुलं आपापसात कम्युनिकेट करत असतात. त्यामुळे हे सगळं वातावरण जर आपण असं म्हणत असलो की मुलांना त्यातनं काही कळत नाहीये, तर ते मुलांना कळतंय आणि नेमकं आपण तेच आपल्या नकळतपणे आपण ते रुजू देतो आहोत. आपण रुजवतो तसं मी अगदी म्हणणार नाही, कारण आपण त्या बाबतीत कॉन्शियसच नाही आहोत. पण हे आपल्याला खूप सतर्क राहायला लागणार आहे, जागं राहायला लागणार आहे आणि जे उगवायला पाहिजे आहे ते पेरायला मात्र आपल्यालाच लागणार आहे, तरच ते मुलांमध्ये येणार आहे. ते बाहेरचं कोणीतरी काहीतरी करेल, शाळेत काहीतरी घडेल किंवा त्या मुलांना कोणीतरी काहीतरी समजावून सांगेल आणि ते बंद होईल, अशा कुठल्याही जादूच्या कांडीच्या आपण शोधात राहिलो तर यातलं काहीही होणार नाही. मग अनेकांना वाटतं की ते काउन्सिलरकडे घेऊन जा, अमुक घेऊन जा, नाही होणार ते. ते मूल ज्या वेळेला त्या सगळ्याची सूत्र आपल्या आयुष्याची आपल्या हातात घेईल तेव्हाच काहीतरी व्हायचं तर होईल, नाही तर मग तेही नाही होणार. त्यामुळे मुळात डुईंग थिंग्स राईट ऍट द फर्स्ट प्लेस अँड यू वॉक द टॉक. ज्या गोष्टी मुलांमध्ये रुजायला हव्या आहेत त्या तुमच्या वागण्या बोलण्यात, तुमच्या दैनंदिन व्यवहारात रुजलेल्या आहेत का नाहीत, बोलल्या जात आहेत का नाहीत, तुमच्या वागण्यात त्या दिसत आहेत का नाही, ह्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून परत तेच की प्रत्येकाने, पालकाने आणि शिक्षकाने आपापल्या लहानपणचं वातावरण बघूया. एम्पथी किती मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे मी परवाच एका ठिकाणी सिंगल पेरेंटिंग वरती बोलायला गेले होते, तर अनेक सिंगल पेरेंट पूर्वी असायचे. म्हणजे पूर्वी ओव्हरऑल लाईफ स्पॅन कमी असल्यामुळे वडील जाणं आणि वडिलांच्या पश्चात आईने वाढवणं ही गोष्ट खूप घरांमध्ये कॉमन होती. पण ते मुलं आणि ती आई कधी एकटे पडत नव्हते, आजूबाजूला होता. अगदी शेजारच्या काकू सुद्धा, आई घरात नसेल, पोरग शाळेतनं आलं तर काहीतरी हातावर खायला ठेवत होती, पाणी देत होती. काय घरातला चतकोर पोळी आणि शिकरण असेल, मुरंबा असेल तर तो तरी देत होती खायला. इतकं साधं आणि सहज ते होतं, ज्याच्यामध्ये आम्ही कसं करतो आहोत, आम्ही कसं ते बघतो आहोत, असला कुठलाही अभिनिवेश त्याच्यामध्ये नव्हता. ही सहजता जर आपण आपल्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या परिसरामध्ये आपण ठेवली आणि ह्या पद्धतीने ते बिल्टअप केलं ती इकोसिस्टीम, तर मला असं वाटतंय की मग मुलांना त्या व्हायलन्स, ते अग्रेशन ह्या सगळ्यापासून आपल्याला दूर ठेवता येईल. कारण त्यांची जडणघडण होतानाच एम्पथी आणि मग यूज ऑफ पॉवर टू व्हॉट आय कॅन से कनेक्ट विथ पीपल, म्हणजे पॉवर ओव्हर समथिंग ह्यापेक्षा सुद्धा पॉवर विथ समवन
हा जो मुद्दा आहे की इफ वी जॉईन हँड्स वी आर गोइंग टू बी टुगेदर वी आर गोइंग टू बी पॉवरफुल, असं जेव्हा होईल ना त्यावेळेला ते संपेल. त्यामुळे ह्याला आता रेडीमेड उत्तर नाहीच आहे. एकच उत्तर आहे, ते म्हणजे वॉक द टॉक. नेबरहुड मध्ये, इकोसिस्टीम मध्ये ह्या व्हॅल्यूज जगणारी माणसं दिसत नसतील तर मुलांमध्ये हे उतरण्याची शक्यता शून्य. शिरीषा, ते अतिशय महत्वाचे सगळे मुद्दे मांडताय. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया हो की हो. इथे जे सगळे लोक जॉईन झालेत किंवा इतरही अनेकांना हे मुद्दे महत्वाचे वाटतात आणि त्याच्यासाठी आणखी काही वाचन साहित्य आहे का? तुम्ही कोणाचे व्हिडिओ किंवा कोणाचे काही लोकांची नावं सुचवू शकता का की आणखी ह्याच्याबद्दल अभ्यास करावा आम्ही हे सगळ्यांनी आणि कसं करता येईल ह्याची काही चर्चा करावी या दृष्टीने? मेंदूच्या विषयी तर मला वाटतं हिने काय ग मेंदूच्या वरती जिने खूप आता छोटी श्रुती छोटी श्रुती. श्रुती पानसे. हा. तर श्रुतीने खूप साध्या सोप्या छोट्या म्हणजे सहज कळतील अशा शब्दांमध्ये एकूण मेंदू आणि त्याच्याविषयीचा हे मांडलेला आहे. दुसरा भाग जो आहे तो की ह्या सगळ्यामध्ये पॉवरचा मुद्दा जो येतो ते व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि म्हणजे शिस्तीशी त्याचा संबंध रोजच्या आयुष्यात खूप येतो, घरांमध्ये पण आणि शाळेमध्ये पण. तर त्याच्यासाठी बेसिकली पॉझिटिव्ह डिसिप्लिन म्हणजे जेन नेल्सनचं जे पुस्तक आहे ते इंग्लिशमध्ये आहे. मी आणि हेमा होनवाड्यांनी एक त्याचं अगदी छोटं विधायक शिस्त नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच कॉन्सेप्ट असणार आहे. म्हणजे ज्यांना इंग्लिश वाचणं खूप जरा वेळ लागतो किंवा नाही फारसं आवडत, त्यांनी ते एक पुस्तक की ज्याच्यामध्ये अगदी छोटं पुस्तक आहे, ज्योत्स्ना प्रकाशनने हे केलेलं आहे. त्याला कुमुद बन्सल अवॉर्ड पण मिळाला नंतर. तर विधायक शिस्त नावाचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये डेमोक्रेटिक एन्व्हायरमेंट घरामध्ये आणि काय म्हणतात शाळेमध्ये कशी आणायची, गृहसभा कशी घ्यायची, वर्गसभा कशी घ्यायची, सो दॅट ते डेमोक्रेटिक एन्व्हायरमेंट हे घरामध्ये आणि शाळेमध्ये कसं आणता येईल. कारण पेरेंटिंग काय टीचिंग काय हा इतके वर्ष सरळ सरळ अथॉरिटीचा खेळ होता. आता आपल्याला कळलेलं आहे की अथॉरिटेरियन पेरेंटिंग हे चालणार नाही, अथॉरिटेरियन टीचिंग पण चालणार नाही. मग काय होत आहे ना की अनेक पालक परमिसिव्ह होतात की त्याला हवं ते करू देत, त्याला जे करायचं ते करू देत, अशा पद्धतीने ओव्हर परमिसिव्ह होत राहतात. आणि मग इतकं होतं की त्या मुलांनी केलेल्या कृतीचे परिणाम जेव्हा पालकांना झेपण्याच्या आणि कळण्याच्या पलीकडे जातात तेव्हा त्यांना एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे पुन्हा कंट्रोलिंग मोडमध्ये या, पोलिसिंग करा आणि हा खेळ सुरूच राहतो. तर अथॉरिटेरियन चालणार नाही, ओव्हर परमिसिव्ह राहूनही चालणार नाही, पण मध्ये डेमोक्रेटिक लाईफस्टाईल म्हणजे डेमोक्रेसी हे आपण पॉलिटिकल आयडियोलॉजी म्हणून मान्य केली खरी, पण डेमोक्रेसी हा आपला वे ऑफ लाईफ अजूनही झालेला नाही. आणि तो वे ऑफ लाईफ झाल्याशिवाय ही इकोसिस्टीम आपण मुलासाठी बिल्टअपच नाही करू शकणार. त्यामुळे त्याचं एक्सटेन्सिव्ह हे हे जेन नेल्सन किंवा ड्रायकुर्सने हे केलेलं आहे पॉझिटिव्ह डिसिप्लिन या पुस्तकांमध्ये. त्याच्याविषयीचे व्हिडिओज पण तिचे स्वतःचे आहेत. त्याच्याविषयी बऱ्यापैकी लिखाण सुद्धा तुम्हाला गुगलवरती सापडेल. उत्तम लिखाण त्याच्याविषयीचं आहे. जेन नेल्सनची पुस्तकं आहेत. ती स्वतः ब्लॉग्स लिहित असे, त्याचेही काही ब्लॉग्स आहेत, पण ते सर्व इंग्लिशमध्ये आहे. ज्यांना इंग्लिश वाचायला आवडतं आणि एखादा विषय समजून घेण्यासाठी इंग्लिश बरोबर तेवढी मैत्री असेल तर त्यांनी जरूर ही मूळ पुस्तकं वाचावीत. नाही तर मी म्हटलं तसं की विधायक शिस्तीचं अगदी छोटंसं पुस्तक मी आणि हेमाने ह्या संकल्पना लक्षात याव्यात म्हणून लिहिलेलं आहे. तर हे किमान दोन गोष्टी म्हणजे श्रुती पानसेने लिहिलेली पुस्तकं आणि विधायक शिस्त, एवढ्या एक दोन गोष्टी जरी वाचून आपलं अंडरस्टँडिंग हळूहळू डीपर करायला सुरुवात केली तर मग शिस्त म्हणजे शिकण्यासाठीची शिस्त आणि मेंदूचा एकूण हे कळला. आणि मी मगाशीच म्हटलं की शिक्षणाचं उद्दिष्ट आता तुम्ही पुढच्या नोकऱ्या पगार ह्याच्यासाठी लावण्याचं तर आता आपण सोडूनच देऊया, कारण त्याच्याविषयी आपल्याला काहीही कल्पना आता नाहीये.
त्यामुळे फक्त लर्निंग बिहेवियरवर मूल शिकतं कसं आहे ह्याच्याकडे मात्र खूप डोळसपणे बघायचं असेल तर एवढ्या दोन गोष्टी असल्यानं तरी सुद्धा मला असं वाटतं जी ते व्यक्ती पालक असो शिक्षक असो आपापल्या परीने क्रिएटिव्ह असतातच. पण त्या गोष्टी मात्र हे करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी चार गोष्टी मुळातच लक्षात घ्यायला पाहिजे आहेत की एक म्हणजे आपली पॅडागॉजिकल कॅपॅसिटी ती वाढवायलाच पाहिजे. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धती कशा वापरतो आहोत आणि त्याविषयी आपला किती क्रिएटिव्ह आहोत तो. तुमचे इन्स्ट्रक्शनल रिसोर्सेस ज्याच्याविषयी आता मी तुम्हाला सांगितलं ती दोन पुस्तक म्हणजे दोन प्रकारची श्रुतीने बरीच लिहिली आहेत सो ती सगळीच पुस्तकं आणि विधायक शिस्त हे दोन जरी आता एक फाउंडेशन म्हणून हे केलं आणि त्याच्यावरती तुम्ही बिल्डअप करत राहिलात किंवा अनेक चांगल्या व्यक्तींचे हल्ली पॉडकास्ट आहेत. आता भूषण शुक्ल सारखी व्यक्ती पुण्यामध्ये आहे आणि भूषणचे अतिशय उत्तम मुलांच्या संदर्भात पेरेंटिंगच्या संदर्भातले काही पॉडकास्ट आहेत ते तुम्ही ऐकू शकता ते तुम्ही बघू शकता. कारण ह्या मंडळींनी तोच हे केलाय की हे पोचू देत लोकांपर्यंत. तिसरा भाग आहे तो म्हणजे तुमचं ह्या सगळ्यामधलं सस्टेन्ड मोटिवेशन किती आहे की हे आपल्याला करायचंय आणि सातत्याने करायचंय क्रिएटिव्हली करायचंय आणि ते करताना मजा येते. हा जो तुम्हाला पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून आपली ग्रोथ होतीये आणि आपण व्यक्ती म्हणून इव्हॉल्व्ह होतो आहोत हे जर तुमच्या कामाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन असेल मग ते पालकत्वाची जबाबदारी असो किंवा शिक्षक म्हणून तर त्यांच्यातून काय म्हणतात त्याला तर मग तुमचं मोटिवेशन हे सातत्याने राहणार आहे. आणि चौथा भाग जो आहे तो ऍक्सेस टू क्लिअर इन्फॉर्मेशन आपल्या समजुतीवर आपल्या अझम्पशनवर कुठेही न जाता एखादा प्रश्न की हे असं का बरं होत असेल वेध घेऊन तर बघा सापडतात काही ना काहीतरी. म्हणजे गुगल युनिव्हर्सिटीवर सगळंच काही काय म्हणतात वाईट असतं अशातला भाग नाही. काही वेळेला ऑथेंटिक हे मिळतात काही वेळेला परस्पर विरोधी मिळतात त्यातनं आपण काहीतरी वेगळं हे करू शकतो. सो जे मी मगाशी म्हटलं की वी वॉन्ट चिल्ड्रन टू लर्न टू यूज टेक्नॉलॉजी टू देअर ऍडव्हान्टेज तर मग आपण पण टेक्नॉलॉजीचा वापर ह्या सगळ्यासाठीच करून घेणं हे त्यातलं गरजेचं आहे. नाहीतर आपणही कॅमेऱ्याने फोटो काढ व्हॉट्सअप कर सेल्फी काढ टॅग कर हेच जर फक्त करत राहिलो इन्स्टावरती जा हे करत राहा हेच जर फक्त करत राहिलो तर ह्या गोष्टींना आपल्याला वेळही नाही मिळणार आणि मग त्याच्यावरती आपलं बिल्डअप काहीच होणार नाही. त्यामुळे पुस्तकं म्हणाल तर आता ह्या दोन बेसिक गोष्टींनी सुरुवात केली तरी पुरेसं आहे. आणि बाकी मग आहेत पॉडकास्ट अनेक लोकांची आहे आणि उत्तम पॉडकास्ट आहे. विचार प्रवृत्त करणाऱ्या या सत्रासाठी शिरीषाताई आपले फार आभार. अ, हे सेशन बंद करण्यापूर्वी मी सगळ्यांना आपल्या पुढच्या संवाद सत्राची माहिती देऊ इच्छिते. प्रगत शिक्षण संवाद शृंखलेतलं पुढचं सत्र हे 26 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. बालशिक्षण तज्ज्ञ डॉक्टर निलिमा गोखले या बालशिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी या विषयावर आपल्याशी संवाद साधतील. आपण सहभागी होऊ इच्छित असाल तर हा QR कोड वापरून आपण आत्ताच नोंदणी करू शकता. नंतर नोंदणी करायची असेल तर चॅट बॉक्समध्ये मी नोंदणीची लिंक सुद्धा दिलेली आहे आणि ह्या फ्लायरचा सुद्धा नंतर प्रसार करण्यात येईल. प्रगत शिक्षण संस्थेचं वेबसाईट यूट्यूब चॅनल आपण आर्थिक मदत करू इच्छित असाल तर त्याच्यासाठीची माहिती असं सगळं सुद्धा मी चॅटबॉक्समध्ये टाकलेले आहेत. आणि आता शिरीषाताईंनी जे रिसोर्सेस आपल्याला सुचवले काही पुस्तकं किंवा पॉडकास्ट त्याची सुद्धा माहिती मी चॅटबॉक्समध्ये टाकली आहे. एक सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला झूमची लिंक ही जर ईमेलद्वारे हवी असेल तर या गुगल फॉर्ममध्ये ईमेल ID टाईप केल्यानंतर तो एकदा तपासून घ्यावा. या वेळेला अनेक ID अचूक नव्हते आणि काहींचे रेसिपियंट इनबॉक्स फुल असल्यानं लिंक पाठवायला अडचण आली. त्याच्यामुळे ती एक काळजी घ्या. अन्यथा आपण मोबाईल नंबर देऊ शकता आणि नोंदणी शक्यतो एक दिवस आधीपर्यंत संपली म्हणजे तुम्ही 25 एप्रिल पर्यंत जर नोंदणी केली तर आपल्याला लिंक पाठवणं जास्त सोपं जाईल. शिरीषाताई आपले येस पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. सगळ्या थँक्यू. सहभागीचे मी आभार मानते.
साधारण एक 150 लोक जॉईन झाले आज. आणि क्या बात आहे. युट्यूब वरती आपण हे टाकणारच आहोत हे सत्र, त्याच्यामुळे आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. प्रगत अच्छा. शिक्षण संवादाच्या पुढच्या विचार प्रवर्तक सत्रात 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता आपण सगळे पुन्हा भेटूया. धन्यवाद.